आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08. संगमनेर शहरातील हनुमान जयंतीला एक आगळं वेगळं महत्त्व आहे. इथं हनुमान जयंतीला निघणाऱ्या रथयात्रेमध्ये हनुमानाचा रथ ओढण्याचा मान महिलांना असून हा मान मिळवण्यासाठी शेकडो महिला दरवर्षी या ठिकाणी गर्दी करतात. महाराष्ट्रामध्ये अनेक मारुती मंदिरात आजही महिलांना जाण्यास मनाई असताना संगमनेरमध्ये मात्र हनुमान जयंतीच्या निमित्तानं निघणारा रथ महिला ओढत असतानाचं हे चित्र पाहिल्यावर इतरांनीही अंधश्रद्धा बाजूला ठेवून प्रत्येक ठिकाणी महिलांना समान अधिकार द्यायलाच हवा असं म्हणावं लागेल. महिलांना या ठिकाणी मिळणाऱ्या मानाला ब्रिटिशकालीन इतिहास असून ब्रिटिशांनी या रथयात्रेवर बंदी घालून त्यावेळी अनेक तरुणांना ताब्यात घेतलं होतं. 23 एप्रिल 1929 रोजी हनुमान जयंतीच्या पहाटे मंदिराभोवती पोलिसांचा गराडा पडला. पोलीस आपल्या सरकारी ताकदीच्या जोरावर मिरवणुकीला करत असलेला विरोध पाहून नेते मंडळी घरी गेली. एवढ्यात अचानक 200 ते 250 स्त्रियांनी एकत्र येऊन ह्या रथाचा ताबा घेतला. ही बातमी समजताच स्त्रियांची संख्या 200 वरून 500 वर गेली. पोलिसांनी स्त्रियांबरोबर अनेक युक्तिवाद केले, भीती दाखवली, अटक करण्याची, खटले भरण्याची धमकीही दिली, सरकारी ताकदीचा रुबाबही दाखवला. मात्र या आदिशक्ती स्वरूप भारतीय नारींनी आपला उत्सव पार पाडण्याचा निर्धार सुरूच ठेवला आणि याच गडबडीचा फायदा घेत झुंबरबाई औसक, बंकाबाई परदेशी, लीला पिंगळे आणि इतर मुली तसेच स्त्रियांनी रथावर चढून हनुमानाची प्रतिमा ठेवत बलभीम हनुमान की जय असा दणदणीत गजर देत कुणालाही काही कळण्याच्या आतमध्ये रथाचा दोर ओढण्यास सुरुवात केली. तर महिलांनी चौकातून हा रथ ओढत संतवाड्याच्या पुढे नेल्यावर तो पोलिसांनी बैलगाड्या आडव्या लावून अडवला. तेव्हा 2 महिने हा रथ रंगार गल्लीतच उभा ठेवला गेला. त्यानंतर पोलिसांनी माघार घेतली आणि झुंबरबाईंचा प्रातिनिधिक सत्कार करून दरवर्षी ही परंपरा कायम ठेवण्याचं अभिवचन दिलं. महिला सन्मानाची प्रथा त्यानंतरच्या काळात थांबली, मात्र ध्वज नेण्याची परंपरा आजही अखंडित आहे. बरेच वर्षांपासून हा मान महिलांना आहे. ब्रिटिशांच्या काळात ब्रिटिशांनी हनुमानाचा रथ अडवला, तो पुढे जाऊ दिला नाही. बरेच वर्ष तो तिथेच होता. त्यानंतर झुंबरबाई औसक आणि बंकाबाई परदेशी या महिलांनी तो रथ सरसवून पुढे आल्या आणि त्यांच्या मागे सगळ्या महिला जाऊन त्यांनी हा रथ पुढे ओढला आणि तेव्हापासूनची ही परंपरा आहे की महिला हा रथ ओढतात. हा महिलांचा मान समजला जातो. आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की ब्रह्मचारी हनुमानाचा रथ ओढण्याचा मान हा आम्हाला देण्यात आलेला आहे. तर असं ही परंपरा चालत आली आहे. उत्साहाचं वातावरण असतं, जणू दिवाळीच असते आमच्या इथे सगळीकडे. आज हनुमान जयंती म्हणजे आज सगळीकडे पूर्ण आपल्या महाराष्ट्रात, भारतात हनुमान जयंती साजरी केली जाते. त्याचप्रमाणे विशेष म्हणजे आज संगमनेरमध्ये एक असं वैशिष्ट्य आहे की जो रथ आहे त्या रथाचा मान आत्ताच ह्या भगिनींनी सांगितल्याप्रमाणे की जो मान ब्रिटिश कालापासून ज्या झुंबरबाई आहेत त्यांनी काही जी परंपरा त्यांनी बंद केली होती ब्रिटिशांनी, पण आज त्या ताईंनी पुढाकार घेतल्यामुळे आज जे काही बालब्रह्मचारी हनुमान आहे तर त्यात सर्व महिला एकत्र येऊन म्हणजे एकजुटी महिला दाखवून आज तो रथ तेव्हापासूनची परंपरा चालू झाली की रथ हा महिलांनी ओढायचा. आणि मला खरंच भाग्यवान समजते की मी एक संगमनेरची महिला आहे, एक सून आहे, एक मुलगी आहे संगमनेर तालुक्याची, की जो मान फक्त पूर्ण भारतात, खरं तर हा मान फक्त संगमनेर या ठिकाणीच महिलांना भेटतो. आणि अशाच या मानासाठी सर्व संगमनेर तालुक्यातील सर्व शहरातील इथल्या ज्या चौकातील महिला एकत्र येतात आणि हा मान घेतात. तसेच इथल्या ज्या रथासाठी आहे त्यांचे पूर्ण आयोजक नियोजक. आणि आज हनुमान जयंती आहे तर हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. आणि असाच मान आम्ही महिला परंपरा आमची पुढची पिढी अखंड पिढ्यानं पिढ्या महिला चालू राहणार आणि त्यात आम्ही सहभागी होत राहणार आमच्या सर्व पुढच्या पिढ्या. आणि ह्या सर्व कार्यासाठी शुभेच्छा. खरं तर इंग्रजांना स्वातंत्र्याच्या चळवळीपासून महिलांनी यामध्ये भाग घेतलेला आहे. महात्मा गांधींनी चले जावची जेव्हा घोषणा केली त्यावेळेस कुटुंबातल्या लढवय्या महिला यामध्ये पडल्या आणि तसंच प्रकारचं एक वातावरण आजही संपूर्ण शहरामध्ये आहे.
इतकं उत्साही वातावरण असतं. 5:30 वाजेपासून महिला ह्या मंदिराच्या दिशेने येत आहेत आणि 6 वाजता जेव्हा हनुमानचा जन्म होतो, देव हनुमानचा जन्म होतो, त्यावेळेस सुद्धा मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित असतात. एक अतिशय आनंदी असं वातावरण संपूर्ण शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये असतं. तर आज या हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत आमदार अमोल खताळ यांनीही सहभाग घेतला. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा, कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे, कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215.